ते मना कदा नुपजो नारायणा आता मजाईसे करी तुझे पाय चित्ती धरी पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची कृपा दाने त्यांच्या कृपा दाने कथेचा त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांची केली स्मरण होय सकल विद्येंचे अधिकरण तेची बंधू चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी सर्व साधक मंडळी माळकरी वारकरी मंडळी सर्वांच्या पायावरती डोकं टेकवतो आणि मग सेवेला सुरुवात करतो. मस्तक माझे पायावरी मस्तक माझे पायावरी या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या मस्तक मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह वैकुंठवासी परमपूज्य श्री संत नारायण महाराज यांच्या 38व्या पुण्यतिथीच्या निमित्तानं ज्ञानदान अन्नदान आणि सप्ताहातले सगळे कार्यक्रम निमित्त नारायण बाबांच्या पुण्यतिथीचा आहे. पण गावातली संयोजक मंडळी आयोजक मंडळी कार्यकर्ते मंडळी पुढारी मंडळी घराघरातली तरुण मंडळी सगळ्यांच्या सहकार्यानं शिवाय पंचकृषीतल्या ग्रामस्थ मंडळींच्या सहकार्यानं हा जो सप्ताह सुरू केला हा एक दिवसाचा नाही, हा सप्ताह 7 दिवसाचा. सप्ताह 7 दिवसाचा असला तरी 1 वर्षाचा नाही. सप्ताह 12 महिन्याचा नाही, 12 महिन्याचं एक तप असतं.
38वे वर्ष सुरू आहे. कुठलाही नेम सुरू करणं सोपं आहे, पण सांभाळणं महाकठीण आहे. नो हे एकल्याचा खेळ, म्हणूनी जमवावा लागे मेळ. कुठं एकटं जाऊन काय करतो म्हणलं तर जमत नाही. या ठिकाणी आमचे मृदंगाचार्य सुंदर वाजवतात. गाणारी मंडळी सुंदर आहेत, एकाहून एक बळी आहेत. नियोजन सुंदर आहे, स्पीकर दणदणीत आहे, मंडप छान आहे. मला तर वाटतं मंडपावर पत्रे आहेत. जरी पावसाचे दिवस असले ना, अचानक पाऊस जरी आला तरी कार्यक्रमाला घोटाळा नाही. 5-50 हजार रुपये जायनात का, पण कार्यक्रम सुंदर केला. धाडस आहे, नियोजक आहे. संयोजकाचं नियोजकांचं आभार मानाव तेवढे थोडे आहेत. कार्यकर्ते, स्वयंपाकवाली मंडळी, अन्नपूर्णा देवी इकडं असलेले. एकट्या दुकट्याचा खेळ नाही, सर्वांनी मिळून झटून हे नियोजन लावलं. म्हणून आज पंचकृषीतली मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. मेंढका गावातली हाक या पंचकृषीमध्ये आली. यारे यारे लहान थोर, यारे यारे लहान थोर, यारे यारे लहान, याती भलत्या नारी नर, याती भलत्या नारी, याती भरत्या नारी नर, याती भरत्या नारी. करावा विचार, करावा विचार, करावा विचार, करावा विचार. नलके चिंता कोणाची, चिंता कोणाची, नलके चिंता कोणाची, चिंता कोणाची. यारे यारे लागत, यारे यारे लागत, यारे यारे लागत, यारे 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 लहान थोर, यारे 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 लहान थोर, यारे यारे लहान. याची भलत्या नारी नर, करावा विचार, नलके चिंता कोणाची, यारे यारे लहान थोर, याती भलत्या नारी नर, करावा विचार, नलके चिंता नामचिंतनाचा कार्यक्रम, हरिपाठाचा कार्यक्रम, कीर्तनाचे कार्यक्रम, सर्वांना निमंत्रण. यारे यारे लहान थोर किंवा सकळास येते आहे अधिकार. कलियुग उद्धार, हरिचा नाम, कलियुग उद्धार, हरिच्या नामे कलियुग उद्धार, हरिच्या नामे कलियुग निमित्त कोणता आहे? नारायण बाबांच्या पुण्यतिथीचा. पंढरपुरापासून मुदखेड पर्यंत कितीतरी गाव आहेत, पण पंढरपुरातून सगळे गाव ओलांडून पंढरपूरचे महाराज इथं येण्याचं कारण कोणतं आहे? नारायण महाराज आहे. कारण नारायण महाराजाच्याच पुण्यतिथी निमित्तानं, निमित्त नारायण महाराजांचं आहे. नारायण बाबा जगी अवतार झाला, अवतार झाला. 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 आम्ही वैकुंठवासी
आलो याच कारणासी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. एक वाक्य लक्षात ठेवा, त्या जीवात्म्याचं पुण्य नारायण महाराजाचं पुण्य आहे म्हणून नारायण महाराजांना जाऊन आज 38 वर्ष झाले तरी त्यांचं नाव या ठिकाणी गाजायला लागलेलं आहे. काय नारायण महाराज पगार पाठवतात का तुम्हाला? पण जे नारायण महाराजांची पुण्यतिथी केल्यानंतर जे ऊर्जा मिळते, जे नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते. साखर मी खाल्ली आणि तुम्हाला विचारली साखर कशी लागती, तुम्हाला साखरच खावी लागणार आहे. तसं नारायण महाराजांच्या या निमित्तानं सुरू असलेल्या सप्ताहामध्ये जो कोणी भाग घेणार आहे, भाग घेतल्यानंतर त्याला जे ऊर्जा मिळणार आहे ती त्यालाच माहिती. आणि नारायण महाराजाच्या जीवात्म्याचं अफाट पुण्य आहे म्हणून आजही त्यांच्या नावानं हा उत्सव सुरू आहे. महाराज पाठीमाग नाव चालण्यासाठी त्या जीवात्म्याचं पुण्य असावं लागतं. त्या जीवात्म्याचं पुण्य असेल तर नाव चालतं, पुण्य नसेल तर नाव चालत नाही. नारायण बाबांनी अवतारच घेतला समाजाची सेवा करण्यासाठी. नारायण बाबा जगी अवतार झाला, अवतार झाला. बोला नारायण बाबा जगी अवतार झाला, अवतार झाला. हा अवतार होण्यासाठी जन्मोजन्मीची पुण्याई आली फळाला बाबा, आली फळाला. एवढं सोपं नाही वैकुंठातून यायचं. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. कुणाची विहीर बांधून द्यावी, कुणाच्या गल्लीतून गटर बांधून द्यावी, कुणाच्या शेतात झाडं लावून टाकावेत, तर कुणाच्या दारात उभारून माधोगिरी मागावी. तर मागितलेली माधोगिरी कुठल्या गावातल्या मंडळीला येणाऱ्या जाणाऱ्याला बोलवून खाऊ घालावी. बाबा रे तू जेवला नसशील, पिंजलिया कापसाचा गोळा मारूया नेने कवनाच्या कपाळा, तैसा संताचा जिव्हाळा हाती कोवळासे. नारायण बाबा रागीड बी तसेच होते, बिघडले तर कुणाच्या बापाचे नव्हते. स्वभाव बघितला तर हातात इस्तू धरावा, पण नारायण बाबाच्या नादी लागू नये. आणि अजून सोपं तुम्हाला सांगतो, ज्यांनी नारायण बाबाला बघितलं नसेल त्यांच्यासाठी सांगतो, महाराज लोकांच्या नादी कधीच लागू नका. कोणत्या महाराजाच्या संतांच्या तोंडातनं एखादा शब्द निघून गेला, त्या शब्दाची हाय लागते आपल्याला आणि आपल्या संसाराची बर्बादी होती. त्यामुळं आपल्यासाठी ही संत मंडळी परमपूज्य आहे. नारायण बाबा जगी अवतार झाला, अवतार झाला. ओ नारायण बाबा जगी अवतार झाला, अवतार झाला. जन्मोजन्मीची पुण्याई आली फळाला बाबा, आली फळाला.
अरे नारायण बाबाचं निमित्त आहे, पण उद्धार तुमचा माझा आहे. निमित्त नारायण बाबाचा आहे, पण 84च्या फेऱ्यातून तुम्ही आणि मी मुक्त होणार आहे आत्मकल्याणासाठी, परम सुख मिळण्यासाठी, या जीवाची जीवदशा जाण्यासाठी आणि परमानंद सुखाची प्राप्ती होण्यासाठी हा उत्सव उभा केलेला आहे. गंगा वाहायला लागलेली आहे, स्नान करून घेणं काम आहे. निमित्त नारायण बाबाच्या पुण्यतिथीच आहे. जी जी मंडळी हरिपाठाला हजर राहिली, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करे. त्याचं पुण्य अफाट आहे. ते जमिनीवर पडलं तर माती घेऊन उठतय. केलेला सप्ताह वाया कसा जाईल. जे नामस्मरण आहे, कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण भेटली. असो, कार्यक्रमाला सुरुवात करूया. कारण ज्यांच्यामुळे मी आलो, येण्याचा योग कशामुळे आलो? नारायण बाबामुळे आलो. सगळं पटलं, एक खटकलं. सांगू का? सांगा म्हणलं तर सांगतो, नाही तर पुढे जातो. सांगू का? नारायण महाराजांच्या पुण्यतिथीचं जे उल्लेख आहे त्याच्या अगोदर संत नामानंद महाराज यांचे शिष्य एक नामानंद बाबाची ओळ ठेवत जा. माझं येण्याचं कारण काय? नामानंद महाराजांचे शिष्य नारायण महाराज. त्या नारायण महाराजांच्या गुरुचं नाव ही एक नाळ जोडलेली आहे. पुढच्या पिढीला हे माहिती होणार नाही. आज तुम्हाला सगळ्याला माहिती आहे, पण हे जर अशीच जाहिरात तुम्ही छापत गेले, नारायण महाराजांची पुण्यतिथी, पण ती नारायण महाराजांचे गुरु कोण होते? नारायण महाराजांचा सहवास कुठं झाला? नामानंद महाराजाच्याच मठात का जायचं? नारायण महाराज तिथं होते म्हणून तिथं जायचं. नारायण महाराजचे गुरु नामानंद महाराज आहेत म्हणून 17,000 मठ आहेत ना, तिथलाच त्याच मठातला का बोलवायचा? त्या गुरु घराण्यातला आला पाहिजे, तसं ती एक नाव राहिलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.
विठ्ठल 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 विठ्ठल